जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 16वा. तत्वान्वयाचा समास 5वा. अग्नी निरूपण नाम. श्रीराम समर्थ. धन्य धन्य हा वैश्वानरू, होय रघुनाथाचा शश्वरू, विश्वव्यापक विश्वंभरू, पिता जानकीचा. जय सद्गुरू. श्रीमत दासबोधातील दशक 16वा आणि समास 5वा. यामध्ये आपण पाहतोय की अग्नी निरूपण नाम या समासामध्ये अग्नी म्हणजे केवळ जाळणारी ज्वाळा असं न समजता अग्नी म्हणजे परमेश्वराचे विश्वव्यापक रूप, जीवनदायी असं रूप आणि संवारक रूप असा हा समास उलगडत जातो. अग्नी म्हणजे काय हो? अग्नी म्हणजे सृष्टी चालवणारी शक्ती, जीवन टिकवणारा प्राण, अज्ञान जाळणारा विवेक म्हणजे अग्नी, शेवटी सर्वांचा लय करणारं सत्य स्वरूप म्हणजे अग्नी. आणि समर्थ यालाच काय म्हणतात? वैश्वानर. जो संपूर्ण विश्व व्यापून राहतो तो वैश्वानर. मग सृष्टी आणि समाजाचा आधार आहे हा अग्नी. अन्न, प्रकाश, उष्णता, आरोग्य, संस्कार, यज्ञ, औषधोपचार हे सगळं काय अग्नीच्याच आधाराने होतं की. अगदी विवाह संस्कारसुद्धा अग्नीशिवाय पार पडत नाही. मानवी जीवनात प्रत्येक टप्प्यावर अग्नी हा अपरिहार्य आहे. अग्नीशिवाय संस्कृती, समाज आणि जीवन अजिबात शक्य नाही. आत्म्याशी जोडलेला अग्नी कसा आहे हो? तुमच्या आमच्या पोटात आग पडते की नाही? पोटात आग पडली, जेवायला वाढा, भूक लागली आहे, तो जठराग्नी आहे. जसा जठराग्नी अन्न पचवतो तसा विवेक अग्नी अनुभव पचवतो. उत्तमाची या ठिकाणी समर्थांनी आपल्याला दृष्टांत दिलेला आहे. जसा तुमच्या आमच्या पोटामध्ये असलेला जठराग्नी अन्न पचवतो तसा तुमच्या आमच्या अंतरी असलेला विवेकरूपी अग्नी अनुभव पचवतो. मग हा जर अग्नी मंद झाला तर व्याधी होतात, रोग होतात. आणि विवेकाचा अग्नी जर मंद झाला तर अधःपतन निश्चित आहे. मग बघा ना, अग्नी उपयोगीही आहे आणि घातक आहे, विनाशकसुद्धा आहे. विवेकाशिवाय अग्नी घातकच ठरतो. तसं विवेकाशिवाय ज्ञान, सत्ता, साधनासुद्धा निरर्थक आहे. का काही उपयोग आहे? सत्ता आहे पण विवेक नाही, उपयोग नाही, निरर्थक. हा अग्नी सर्वत्र पसरलेला आहे, सर्वव्यापी आहे. तुमच्या आमच्या शरीरामध्ये आहे, पृथ्वीवर आहे, सूर्यामध्ये आहे, आकाशामध्ये आहे, विजेत आहे. अग्नी कधी कधी दिसतो, कधी कधी लपलेला असतो. तसाच ईश्वर प्रत्येकामध्ये आहे, फक्त त्याला आपल्याला प्रकट करायचं आहे त्या अग्नीसारखं. अग्नी जीवन देतो, शुद्धता देतो आणि शेवटी सर्व लयाला नेतो. अग्निरूपी, ज्ञानरूपी अग्नी अज्ञानाचा नाश करतो आणि जीवाला परम सत्याकडे नेतो. अग्नी बाहेरचा प्रकाश देतो आणि विवेक आतमध्ये प्रकाश देतो आणि शेवटी सत्याची जाणीव करून देतो तो विवेक अग्नी. अतिशय सुंदर समास आहे बघा. समर्थांनी आल्या काय सांगितलं? धन्य धन्य हा वैश्वानरू, होय रघुनाथाचा शश्वरू, विश्वव्यापक विश्वंभरू, पिता जानकीचा. हा अग्नी खरोखरच धन्य आहे. 2 वेळा धन्य धन्य 2 वेळा सांगितलं समर्थांनी. धन्य धन्य हा वैश्वानरू, खरंच धन्य आहे. तो का धन्य आहे? कारण तो रघुनाथाचा सासरा आहे. तो विश्वव्यापक आहे आणि विश्वाचं भरण पोषण करतोय आणि तो जानकीचा पिता आहे. म्हणजे कोण? साक्षात प्रभू श्रीरामाचा सासरा आहे हा अग्नी, वैश्वानरू. एवढा पवित्र आहे तो. सत्याची परीक्षा घेणारा आणि सत्याची साक्ष देणारा तो अग्नी. जीवनामध्ये जेव्हा आपण संकटात असतो
तेव्हा तोच अग्नी आपल्याला शुद्धता दाखवतो. बरोबर आहे का? झालं ना, घेतली ना सत्तेची परीक्षा, आणि त्या सत्याची साक्ष देणारा तो अग्नी, तो जानकीचा पिता आहे. विश्वाचं भरण पोषण करणारा तो अग्नी आहे. समर्थांनी त्याला खूप छान शब्द वापरला आहे, वैश्वानरू. धन्य धन्य हा वैश्वानरू, अतिशय सुंदर. हा अग्नी खरोखरच धन्य आहे. तो रघुनाथाचा सासरा आहे आणि तो विश्वव्यापक असून विश्वाचे भरणपोषण ही तोच करतो. तोच जानकी. जानकी म्हणजे कोण? करी घोष त्या जानकी वल्लभाचा. जानकी म्हणजे साक्षात सीतामाई. बघा आता पुढची ओवी. ज्याच्या मुखे भगवंत भोगता, तो ऋषीचा फळदाता, तमो हिम रोग हरता, भरता विश्वजनाचा. अतिशय उत्तमाची ओवी आहे. अग्नीच्या मुखानेच भगवंत सर्व यज्ञादी सामग्रीचा भोग घेतात. त्याशिवाय शक्य आहे का? यज्ञ, होम, हवन शक्य आहेत का? नाही ना. ज्याच्या अग्नीच्या मुखानेच भगवंताला आपण बघा ना, सर्वात पहिल्यांदा अग्नी जेव्हा प्रज्वलित आपण करतो, आपण आपल्या घरामध्ये दीपप्रज्वलन करतो. एखादं शुभकार्य असेल तेव्हाही आपण काय करतो? दीपप्रज्वलन करतो. का करतो बरं? कशा करता करायचं दीपप्रज्वलन? तिमिरातून तेजाकडे जाण्यासाठी. बघा ना, चारही महाभूत तिथं उपस्थित आहेत. आकाश आहे, पृथ्वी आहे, वायू आहे, जल आहे. अग्नी मात्र तिथं नव्हता. म्हणून अग्नीला प्रज्वलित केलं, दीप प्रज्वलन केलं, आणि आता पंचमहाभूताने, आणि मग शुभ कार्याला सुरुवात झाली. मग तसंच आहे, अग्नीमुळेच काय होतं आहे, त्या भगवंतासाठी केलेले यज्ञ, याग, ह्या सगळ्याची काय आहे? सामग्री आहे, आणि त्यातून ते पार पडणार आहे. त्याच्यासाठी अग्नी पाहिजे. मग अग्नीच ऋषीच्या तपस्यांना फळसुद्धा देतो. जो ऋषींचा फळदाता, तो अग्नी आहे, तो ऋषींचा फळ आहे. तुम्ही जे काही तपस्या करताय, ध्यान करताय, साधना करताय, ही फळाला कधी येते? अग्निरूपानेच येते. अग्नीच काय करतो? अंधारामध्ये म्हणजे तमामध्ये, तम हिम रोग हरता. तम म्हणजे कोण? अज्ञान, अंधार. संध्याकाळी गार लागते, शेकोटी. हिम, हिम म्हणजे गेला का हिमालयात, हिमालयात गेल्यानंतर थंडी वाजते, मग काय करायचं? शेकोटी. रोग हरता, एखादा रोग होतो, त्याच्यासाठी काय करायची? जडीबुटी आहे, औषधी आहे, त्याला गरम करायचं आहे, त्याला भाजायचं आहे, त्याला उकडायचं आहे, त्याला शिजवायचं आहे की नाही? या सगळ्यांचं हरण करून जगतातील सर्व लोकांचं पोषण करतो, संरक्षण करतो तो अग्नी. तो भरता विश्वजनाचा, तो विश्वाचा भरता आहे. बरोबर आहे का? ज्याच्या मुखातून भगवंत सर्व यज्ञ यागाच्या सामग्रीचा भोग घेतो. भोगताय ना भगवंत? भगवंत भोगता. जो ऋषीचा फळदाता, ह्या सर्व ऋषीमुनींनी केलेल्या तपस्येचा फळ देणारा अग्नी. अग्नीच काय करतो? अंधारात आम्हाला उभ देतो का नाही? हिमालयासारख्या ठिकाणी, हिमच्छादित प्रदेशामध्ये गेला की तिथे अग्नीच आमचं रक्षण करतो. रोग झाला की तिथे तुम्ही आम्हाला काय करतो? तो औषध रूपाने. बघा ना, कितीतरी उष्ण पाण्याचे झरे आहेत, मणकर्णी केले आहेत, वज्रेश्वरीला आहेत, आणि ते औषधी गुणधर्म आहेत तिथे. ते अग्नीच्या रूपानेच ते गरम झालं आहे. नैसर्गिकरित्या उष्ण पाण्याचे झरे जे आहेत, त्या औषध रूपाने आमच्या त्वचा रोगावरती औषध रूपाने ते कार्य करत असतात, आणि ते आमचं संरक्षण करत असतात. नानावर्ण नाना भेद, जीव मात्र असं अभेद, अभेद आणि परमशुद्ध ब्रह्मादिकासी. जीवमात्रामध्ये अनेक वर्ण आहेत, अनेक भेद आहेत, पण अग्नी मात्र सर्वांशी कसा समत्वाने वागतो. तो ब्रह्मादी देवासह सर्वास भिन्न आणि परमशुद्ध असा. अग्नी एवढं शुद्ध कोण आहे सांगा? कुणीच नाही.
रंग रूप जाती वेगवेगळ्या असल्या तरी प्रत्येकामध्ये तोच एक समान अग्नी आहे की नाही? प्रत्येकाच्या जठरामध्ये जठराग्नी हा समान आहे. म्हणून जो आपला नाभी प्रदेश आहे तिथं एक वायू राहतो, त्याचं नाव आहे समान वायू, आहे की नाही? पंचप्राण आहेत आपल्याकडे, आहेत की नाही? कुठले कुठले आहेत पंचप्राण? प्राण, अपान, समान, उदान, व्यान, ह्याच्यामध्ये समान आहे बघा, समान. तो समान प्राण जो आहे ना, तो कुठे? आपल्या नाभी प्रदेशामध्ये आहे, जठराच्या अग्नीमध्ये आहे. तोच काय करतोय? तुम्हा आम्हाला पालन पोषण करतोय. देह वेगवेगळे आहेत पण चेतना एकच आहे, आणि हेच अद्वैत आहे. अग्नीमुळेच अन्न शिजते, अग्नीमुळेच प्रकाश मिळतो, अग्नीमुळे वस्ती निर्माण होते, अग्नीमुळे दीप दिवे ज्वाळा सर्वत्र अग्नी आहे की नाही? घरात दिवा नसेल तर अंधार, आणि मनात जर विवेकरूपी दिवा नसेल तर अज्ञान, आहे की नाही? दाखवलं समर्थांनी. अग्नी बाहेरचा प्रकाश दाखवतो आणि विवेक आतला प्रकाश दाखवतो. आत्मज्ञानाची जागृती म्हणजे विवेक. प्रकाश पाहिजे ना, प्रकाश पाहिजे. अग्नीकरिता सृष्टी चाले, अग्नीकरिता लोक धावे, अग्नीकरिता सकळ जाले लहान थोर. अग्नी आहे म्हणून सृष्टी चालते, अग्नी आहे म्हणून लोकांना काय आहे? संतोष आहे. अग्नीमुळे सर्व लहान थोर जगतात. नाहीतर काय आहे? अग्नी नसता तर काय? तुमचं आमचं शरीर आता थोडंसं उभं आहे. आता एवढी थंडी चालू आहे, डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवड्या, किती थंडी चालू आहे, किती शेकोटे आपण पेटवतो. आपल्याला ती ऊब पाहिजे, एकावर एक 2 ब्लँकेटा घेते पाहिजे, त्याच्यामुळे तर चाललं आहे. नाहीतर ही थंडीची लाट, थंडीच्या लाटेत तुम्ही आम्ही कसा टिकाव धरला आहे? अग्नीमुळेच. अग्नीने आळले भूमंडळ, लोकास राहाव्या झाले स्थळ, दीप दीपिका नाना ज्वाळ, जेथे तेथे. अग्नीने आळले भूमंडळ, बरोबर आहे. अग्नीने हे पाणी शोषून घेतलं आणि हे भूमंडळ घट्ट केलं, आणि तिथून काय झालं? जमीन दिसली. नाहीतर 71% पाणीच आहे. त्या अग्नीनं ते पाणी काय केलं? आळून टाकलं, आणि मग वरचा प्रदेश आपल्याला रिकामा झाला. त्याला आपण काय म्हणतो? जमीन. मग अग्नीमुळे लोकांमध्ये काय झालं? जागा मिळेल ना त्यांना राहायला. स्थळ कुठं करणार होता? वस्ती पाण्यात. मग अग्नीमुळेच नाना प्रकारचे काय? दीप दीपिका आणि नाना ज्वाळा तिथे दिसू लागल्या. दीप दीपिका आणि नाना ज्वाळा तिथे तिथे, ह्या अग्नीमुळेच बरं का. मग आता पुढं सांगितलं समर्थाने, पोटामध्ये जठराग्नी तेने क्षुधा लागे जनी, अग्नीकरिता भोजनी रुची येते. पोटात जठराग्नी आहे म्हणूनच तुम्हाला आम्हाला भूक लागते, आणि त्या अग्नीमुळेच भोजनामध्ये रुची येते. कच्चं अन्न खाल्लं तर रुची येते का? अग्निसंस्कार हा गरजेचा आहे. जसं आपण आधी अग्निसंस्कार करतो, बाजरी आणली दळून, जात्यावर चालली, चला जात्यावरती दळली, त्याच्यानंतर त्या भाकरीला काय केलं? त्या बाजरीच्या पिठाला आपण त्यापासून भाकरी निर्माण केली. मग अग्नी पाहिजे, अग्निसंस्कार. मग पहिल्यांदा ती तव्यावरती टाकली, त्याच्यानंतर ती आरावरती भाजली, त्याच्यानंतर बघा बरं कशी रुची आहे. त्या अग्नीमुळे काय आहे? भोजनाला रुची आहे की नाही? तसं तुमच्या आमच्या पोटामध्ये अग्नी दीप प्रज्वलित होतोय, अग्नी प्रज्वलित होतोय म्हणून तुम्हाला आम्हाला काय लागते? भूक लागते, तहान लागते. जठराग्नी जीवनाचा खरा आधार आहे. पोटामध्ये आहे जठराग्नी, त्याच्यामुळे तर आपल्याला भूक आहे, रुची आहे, आरोग्य आहे, सगळं जठराग्नीवरती अवलंबून आहे. जठराग्नी जर मंद झाला ना, पोटातला अग्नी, 100% रोग होते बघा, व्याधी होती. आणि ज्या दिवशी ह्या जठराग्नीच पोटामधला नष्ट होऊन जाईल त्या दिवशी मृत्यू आहे. थंड पडला गडी, आता काय गेला. जसा जठराग्नी अन्न पचवतो ना, तसा विवेकरूपी अग्नी अनुभव पचवतो. काय पचवतो? अनुभव.
पाहिजे, विवेक पाहिजे. समर्थांचा पुत्र आहे विवेक, आणि तो विवेक अग्निरूपाने आपले अनुभव पचवतो. एक वेळ अन्न पचवणं सोपं आहे, विवेकरूपी अग्नीने अनुभव पचवता आला पाहिजे, हा संघर्ष पचवता आला पाहिजे. पचनी पडत नाही हो सहजासहजी. एखाद्याला विजयाचा उन्माद होतो, तो विजय त्याला पचवता येत नाही. सत्तेत येतो, काहीतरी उलटं सुलटं करतो आणि सत्तेपासून परत निघून जातो. तो विजयाचा उन्माद आहे. विवेक पाहिजे, विवेकाने तो विजय पचवता आला पाहिजे. बरं, पराजय झाला, एखाद्या निवडणुकीमध्ये आपल्याला पराजय आला, तर तो पराजयसुद्धा विवेकाने पचवता आला पाहिजे. आणि ते पचवण्याची क्षमता कोणामध्ये, तर विवेकरूपी अग्नीमध्ये आहे ते पचवण्याची ताकद. बघा, अग्री सर्वांगी व्यापक, उष्णेर आहे कुणी एक, उष्ण नसता सकळ लोक मरून जाते. अग्नी सर्वास व्यापून आहे आणि आपल्या शरीरात उष्णता असते. अशी जर उष्णता राहिली नाही तर सर्व लोक मरून जातील. आधी अग्नी मंद होतो, पुढे प्राणी तो नसतो, ऐसा हा अनुभव येतो प्राणी मात्रासी. माणूस मरायच्या आधी त्याच्या पोटातील अग्नी मंद होतो. पाहिलं ना मगाशी आपण, तो जठराग्नी जो आहे मंद होतो, म्हणजे त्याला व्याधी असते, रोग असतो, आणि तो हळूहळू कमी व्हायला लागतो. आणि एकदा का तो जठराग्नी नष्ट झाला की तो मनुष्य मरून जातो, तो जीव मरून जातो. हा अनुभव सर्व प्राणीमात्रांना येतो बरं का, सर्वांना येतो. हा फक्त मनुष्यालाच तो जठराग्नी असं नाही आहे, प्रत्येक जीवाला भूक लागते जठराग्नीमुळे. बघा आता पुढे, असता अग्नीचे बळ, शत्रू जिंके तत्काळ, अग्नी आहे तवत्काळ जिने नाही. अग्नीचे बळ जोपर्यंत असते तोपर्यंत शत्रूला तत्काळ जिंकता येते. जोपर्यंत अग्नी असतो तोपर्यंतच प्राणी जगतो. अग्नी असेल तरच पराक्रम, अग्नी नसेल तर काहीच नाही. म्हटलंय ना समर्थांनी मगाशी, जोपर्यंत जठराग्नी प्रदीप्त होतोय, भूक लागतीये, तोपर्यंत पराक्रम आहे, विजय आहे. कारण बळ आहे त्याकडे, तो जिवंत आहे, शत्रूला जिंकता येईल. पण एकदा का त्याचा तो अग्नी निघून गेला, सगळं संपलं. अग्नी असेल तरच पराक्रम, अग्नी नसेल तर काही नाही. बरोबर आहे का? मृत होऊन जाणार तो व्यक्ती. म्हणून आयुर्वेदात काय म्हटलंय, अग्निदीपन खूप महत्त्वाचं आहे आयुर्वेदानुसार. नाना रस निर्माण झाले, अग्निकरिता निपजले, महारोगी आरोग्य झाले निमिष मात्रे. अग्नीमुळेच नाना रस उत्पन्न झाले. नवरस आहेत ना, अग्नीमुळेच उत्पन्न झाले. त्यामुळे महारोगी सुद्धा निमिष मात्रात अगदी अल्प काळात आरोग्य संपन्न होतात. हे नवरस आहेत. औषध रूपाने अगदी असा रोग झालेला आहे ना, त्याला सुद्धा काय केलं जातं, निमिष मात्र. निमिष म्हणजे बघा, आपल्या डोळ्याची पापणी लावते ना तेवढा कालावधी म्हणजे निमिष. निमिष मात्रामध्ये अल्प काळामध्ये तो आरोग्य संपन्न होतो. पुढे बघा, सूर्य सकळाहून विशेष, सूर्या उपरी अग्नी प्रवेश, रात्रभागी लोग अग्नीस साहे करीती. सूर्य सर्वाहून श्रेष्ठ, पण त्याहूनही अग्नी प्रकाश श्रेष्ठ. रात्री सर्व लोकांस अग्नीचं सहाय्यभूत करतो, मदत करतो. सूर्य जो आहे तो अग्नीचा महान रूप आहे. पण रात्री काय करायचं? रात्री अग्नी आहे ना, शेकोटी. चुलीच्या पुढे जायचं, गॅस पेटवायचा, तो अग्नी आहे. यज्ञ आहे, होम आहे, अग्निहोत्र आहे. हे सगळं अग्नीद्वारे देवापर्यंत पोचवण्याचं काम अग्नीच करते. अग्नी म्हणजे देवाशी संवाद साधण्याचं एक माध्यम आहे. बरोबर आहे का? कारण सगळं वरून खाली येतं, अग्नी खालून वर जातो. तुमचा आमचा निरोप घेऊन तो देवाकडे जातो, तुमचा आमचा संवाद साधून देतो तो अग्नी. लग्नात काय सप्तपदी करायची, अग्नीच्या साक्षीनं म्हणतो का नाही, देवा बामणाच्या अग्नीच्या साक्षीनं मी सप्तपदीत चालले.
असंच म्हटलं जातं ना, भांडणात बिंडणात म्हणतात बघा बायका, बरोबर आहे का? तर अग्नी म्हणजे देवाशी संवाद साधण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. अग्नी कसा आहे बघा, किती शुद्ध आहे, किती पवित्र आहे. समर्थ सांगतात, अंत्य जगृहीचा अग्नी आणिला, त्यास दोष नाही बोलिला, सकळा गृही पवित्र झाला वैश्वानरू. ज्याच्या घरी काही मृत्यू झालेला आहे, अंत्यजाच्या गृहीचा अग्नी जरी आणला, त्याच्या घरचा अग्नी, तरीसुद्धा दोष लागत नाही असं शास्त्र सांगतं. कारण अग्नी हा सर्वांच्या घरचा पवित्रच असतो. त्याच्या एवढी शुद्धता कुणात आहे? कुणातच नाही. अग्निहोत्र नाना याग, अग्नी करता होते सांग, अग्नी तृप्त होता मग सुप्रसन्न होतो. अग्निहोत्र नाना प्रकारचे यज्ञयाग अग्नीमुळेच यथासांग पार पडतात. अग्नी या प्रकारे तृप्त झाला की सुप्रसन्न होतो. देवदानव मानव अग्नी करता चाले सर्व, सकळ जनासी उपाव अग्नी आहे. बघा ना, देव दानव मानव सगळे अग्नीवरती कार्य करतात. देव दानव मानव अग्नी करता सर्व, सकळ जनासी उपाव अग्नी आहे. लग्नामध्ये होम पाहिजे, औषधामध्ये उष्णता पाहिजे, यात्रेमध्ये दिवे पाहिजेत. मंदिरापुढे असते बघा, ज्याला आमच्याकडे डिकमल म्हणते ती, ते तसा शब्दच नाही आहे. दीपमाला, त्या दीपांची माला लावण्यासाठी एक स्तंभ असायचा मंदिराच्या समोर, आणि त्याच्यावरती विशिष्ट अशी रचना केली जायची, वेगवेगळे दिवे लावले जायचे त्या मंदिरापुढं. हे सगळं आहे, देवासाठी आहे, दानवासाठी आहे, मानवासाठी, सगळ्यांसाठी अग्नी आहे. अग्नीशिवाय संस्कृती नाही आहे. देव दानव मानव यांचे सर्व व्यवहार अग्नीमुळेच चालतात. सर्व लोकांचे कल्याण अग्नीमुळेच होते. लग्ने करीती थोर थोर, नाना दारूचा प्रकार, भूमंडळीचे यात्रा थोर, दारुणे शोभती. थोरा मोठ्यांच्या लग्न समारंभामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या दारूचे प्रकार असतात. दारू म्हणजे तो फुगोळीची दारू बरं का, ते दिवाळीत फटाक्या वगैरे उडवतो ते सुरा शांभवी, ते वेगळ्या, ती नाही, ही दारू वेगळी. थोरा मोठ्यांच्या लग्न समारंभामध्ये शोभेच्या वेगवेगळ्या जे काही आतषबाजी केली जाते, वेगवेगळ्या यात्रा भरतात, आणि त्या यात्रेमध्ये सुद्धा आतषबाजी केली जाते. तिथं ही अग्नीच कामाला येते. मग तो फटाका कसा पेटवायचा? आतमध्ये खूप मोठा ॲटोम बॉम्ब आहे, आणि त्या ॲटोम बॉम्ब लावायचा आहे, लवंगी फटाकडी लावायची आहे, राकेट लावायचं आहे. पण पहिलं ते पेटवलं पाहिजे, प्रज्वलित केलं पाहिजे. त्याच्यासाठी काय लागतो? अग्नी. नाना लोक रोगी होती, उष्ण औषधे सेविती, तेने लोक आरोग्य होती वन्हीकरिता. अनेक प्रकारचे लोक असतात आणि त्यांना अनेक प्रकारचे रोग होतात. जेव्हा ते उष्ण औषध सेवन करतात अग्नीच्या साह्याने, तेव्हाच त्यांना आरोग्य संपन्न होता येतं. आपल्याला सांगितलं जातं, हा काढा जरा उकळून घ्या, ते पाणी एवढं घ्या आणि ते इतकं उकळा की त्याच्यात ते अर्धं झालं पाहिजे, मग ते घ्या, मग ते तुम्हाला बरं पडेल जरा, असं सांगितलं जातं ना. मग ती जी उष्ण औषधी आहे त्याचं सेवन करण्यासाठी काय करायला लागतं? अग्नी. उष्ण केलं पाहिजे, उकळलं पाहिजे, तेव्हाच जाऊन आरोग्य संपन्न होणार आहे. आणि त्यासाठी काय पाहिजे? वन्नी पाहिजे. ब्राह्मणास तनुमनु, सूर्यदेव होता शणू, येत द्विष्णयी अनुमानू काहीच नाही. ब्राह्मणाचे तर तन मन आदी सर्व म्हणजे सूर्य आणि अग्नी हेच होतं. याविषयी अनुमान करण्याची आवश्यकता नाही. शरीरात जठराग्नी आहे, पृथ्वी बाहेर दाहक शक्ती आहे, शिवनेत्रीसुद्धा काय आहे? शिवाचा नेत्र आहे की नाही? अग्नीच आहे. अग्नी सर्वत्र आहे, कधी दिसतो कधी दिसत नाही, बरोबर आहे का? पण आहे, आता आपल्या पोटातला अग्नी आपल्याला दिसतोय का बरं? पण आहे ना.
आपण म्हणतो पोटात आग लागली, आग लागली, मग धूर कुठून येतोय? येतच नाही. पण अग्नी आहे. मग अग्नी सर्वत्र आहे. तो दिसत नाही म्हणजे काय नाही आहे का? आहे. कधी कधी तो प्रकट होतो आणि कधी कधी तो अप्रकटच राहतो. लोकांमध्ये जठरा नळू, सागरी आहे वडनाळू, भूगोळाबाहेर अर्णवनाळू, शिवनेत्री विद्युलता. मग कुठं कुठं कोण कोण आहे? शरीरात जठरा नळ आहे, समुद्रात वडनावळ नळ आहे आणि पृथ्वीच्या बाहेर अशी दाहक शक्ती आहे. आहे की नाही? बघा ना, तुमच्या आमच्या पोटामध्ये जठराग्नी आहे, सागरामध्ये वडाग्नी आहे, भूगोलाच्या बाहेर म्हणजे ह्या भूगोळाच्या बाहेर, पृथ्वीच्या बाहेर अवर्णा नळ आहे आणि शंकराच्या तिसऱ्या डोळ्यामध्ये वीज रूपाने अग्नीच आहे का नाही? शिवनेत्री विद्युलता. विद्युलता म्हणजे ह्या कडाडणाऱ्या विजा, शिवनेत्री विद्युलता. ती वीज म्हणजे पण अग्नीचंच रूप आहे किंवा. कुपीपासून अग्नी होतो, उंच दर्पणी अग्नी निघतो, काष्टमंथनी प्रकट होतो चकमकीने. मग काचेच्या भिंगापासून आहे ना, करतो ना आपण शाळेत तो प्रयोग करायचा. सगळा सूर्यप्रकाश एकवटलेल्या ठिकाणी आणला की तो कागद कसा पेट घ्यायचा बरं? काचेच्या भिंगापासून अग्नीची निर्मिती करून आपण पाहिली. तसाच उंच असा आरशा, त्या आरशातून सुद्धा तो अग्नीच प्रकट होतो. लाकडावरती जर घर्षण केलं ना, काष्टमंथनी प्रकट होतो. काष्टावरती मंथन करायला लागतं. लाकडावरती लाकूड घासलं, आपण बघा चित्रपटामध्ये इकडं तिकडं बघतो, ते आदिवासी असतात, एक मोठं लाकूड असतं त्यांच्याकडे, म्हणजे ते कुठं अग्नी कुठून घेऊन येणार? तर एक असतं असं आपलं लाकूड असतं, त्याचा दांडा असतो, तो मोठ्या ह्याच्यावरती ते घासतात, खूप वेगाने घासतात आणि मग तिथून ते ठिणग्या निघायला चालू होतात. मग ते काष्टघर्षण आहे, काष्टमंथन आहे. लाकडाच्या घर्षणाने आणि चकमकीने काय होतं? अग्नी प्रकट करता येतो. मग किती प्रकार सांगितले? चकमक करून, काष्टमंथन करून, घर्षण करून अग्नी प्रकट करता येतो. बघा ना, ईश्वर आपल्यामध्येच आहे आणि साधनेचं मंथन केल्याच्या नंतर साधनेच्या घर्षणाने काय होणार आहे? ईश्वराला आपण आपल्यामध्ये प्रकट करणार आहोत. अग्नी सकळा ठाई आहे, कठीण घिसणी प्रकट होय, आग्य सर्पे दग्ध होय गिरिकंदरे. सर्व प्राणीमात्रांच्या ठाई अग्नी आहेच आहे. कठीण घर्षणाने तो प्रकट होतो. बरोबर आहे का? आग्या सर्पामुळे, आग्या सर्प म्हणजे कसं माहिती आहे का? असा सर्प की ज्याच्या मुखातून ज्वाला निघतात, असा एक सर्प आहे, त्याला आग्या सर्प असं म्हणतात. तो गिरिकंदरात आग लावून दग्ध होतो. वनवा लागतो ना, पर्वताला बघा लागतो वनवा. कुठून येतो तो? कारण सर्व प्राणीमात्रांच्या ठाई अग्नी आहे. मग कधी कधी काय होतं? काष्टघर्षण पाहिलं आपण जंगलामध्ये. खूप मोठ्या मोठ्या प्रमाणावरती असलेले जे काही झाडं आहेत, वाळलेली झाडं, ती खूप मोठमोठ्या प्रमाणावरती जर एकमेकावरती घासत असतील तर त्यातून ठिणग्या पडून आग लागते. कधी कधी अशा प्रकारचे सर्प असतात, आग्या सर्प, त्यातून काय होतं? आग लागते. बघा पुढं, अग्निकरिता नाना उपाय, अग्निकरिता नाना अपाय, विवेके विन सकल होय निरर्थक. अग्नीमुळेच नाना उपाय होतात आणि अपायसुद्धा होऊ शकतात. म्हणून विवेकाची गरज आहे. विवेक विन सकल होय निरर्थक. विवेकाशिवाय काय? सर्व निरर्थक आहे. अग्नी उपयोगी आहे, घातक आहे, पण तो विवेक अग्नी जो आहे ना, तो असला पाहिजे कायम. नुसता अग्नी नाही, विवेक पाहिजे. विवेक अग्नी असेल तरच अनुभव पचतो, विजय पचतो, पराजय पचतो, उन्माद होत नाही, प्रमाद होत नाही. ह्याच्यासाठी पाहिजे विवेक. विवेक नसला तर साधनासुद्धा शाप आहे बरं का. नुसती साधना उपयोगाची नाही आहे. प्रचंड तपस्या आहे, साधना आहे, पण विवेकाची जोड नसेल तर ती शाप आहे. भूमंडळी लहान थोर, सकळांसी वनीचा आधार,
अग्निमुखे परमेश्वर संतुष्ट होय. अग्नीचं अंतिम स्वरूप कसं आहे? सत्य आहे, सत्य स्वरूप आहे. जिवंताला सुख देतो, मृताला भस्म करतो, सर्वांचं भक्षण करतो तो अग्नी. अग्नी म्हणजे वैराग्य. या पृथ्वी तलावावरती सर्व लहान थोरांचा आधार म्हणजे अग्नी. आणि अग्निमुखानेच काय होतं? परमेश्वर संतुष्ट होतो. बघा ना, आपण आरती करतो देवाची, अग्नी आहे. तिथं आपण कर्पूर गौरम म्हणतो, जेव्हा आपण कापूर जाळतो तिथं अग्नी आहे. त्याच्यामुळं तर भगवंत संतुष्ट होतो, परमेश्वर संतुष्ट होतो. ऐसा अग्नीचा महिमा बोलीजे तितुकी उनी उपमा, उत्तरोत्तर अगाध महिमा अग्नी पुरुषाचा. असा हा अग्नीचा महिमा कितीही वर्णन केला तरी अपुराच आहे. त्याला द्यायला उपमाच नाही आहे. आणि अग्निपुरुषाचा महिमा हा उत्तरोत्तर जास्त आघात होतो. उत्तरोत्तर म्हणजे इन्क्रीजिंग फॉर्ममध्ये येतो, एक्सपोनेन्शियल ग्रोथ आहे त्याची. त्याचा महिमा आहे ना, तो खूप मोठा आहे. जित असती सुखी करी, मेल्या प्रेत भस्म करी, सर्व भक्षकू त्याच्या थोरी, काय म्हणून सांगावे. हे अग्नीचं स्वरूप आहे. मनुष्य जिवंत असताना अग्नी त्याला सुख देतं आहे ना. थंडीमध्ये शेकोटी गेलं की बरं वाटतं. आता डिसेंबरची थंडी आहे, हुरडा पार्टी चालू असेल, छान वाटतं हुरडा खायला शेतात बसून. तो हुरडा कशावरती भाजला, ती ज्वारीची कणसं कशात घातली? अग्नीत. चवीनं खाल्ला हुरडा. भाकरी खाल्ल्या चुलीवरच्या, छान लागल्या, रुचकर लागल्या, अग्नीच. परत काय, गरम पाणी घेतलं सकाळी सकाळी उठल्यानंतर, अग्नीच. पण आता मेल्यावर काय? मेल्यावरती तो त्या प्रेताला भस्मसुद्धा करतो. जिवंत असताना सुख दिलं, वाचवलं, रक्षण केलं, आणि जेव्हा तो मेला तेव्हा त्या प्रेताला भस्मसुद्धा करण्याची क्षमता कोणामध्ये आहे? अग्नीमध्ये आहे. अग्नी हा सर्व भक्षक आहे. त्याकडे लहान मोठं, सामान्य, मध्यम, विद्वान, पंडित, गरीब, श्रीमंत असला भेदच नाही. सर्व भक्षक आहे तो. ज्याला ज्याला त्यांनी सुख दिली जिवंत असताना, त्याला त्याला जाळून टाकण्याची क्षमता फक्त अग्नीमध्ये. त्याच्या एवढा पवित्र कोण नाही, कुठला भेद नाही आहे त्याच्याकडे. त्याची थोरवी काय म्हणून वर्णन करावी, काय म्हणून सांगावी त्याची थोरवी. सकळ सृष्टीचा संवार, प्रलय करी वैश्वानर, वैश्वानरे पदार्थ मात्र काहीच उरेना. तो सर्व सृष्टीचा संवार करतो, सर्वांचा प्रलय करतो, पदार्थ मात्रापैकी काही शिल्लक उरत नाही. प्रलयाचा अग्नी आहे. प्रलय काळी वैश्वनार काय करतो? सर्व सृष्टी नष्ट करून टाकतो, संपवून टाकतो, काही शिल्लक ठेवत नाही. तसा ज्ञानाग्नी आहे ना, तुमच्या आमच्या अंतरी पाहिजे. तुमच्या आमच्या अंतरी ज्ञानाग्नी असेल तर, आणि तरच अज्ञानाचा काय होणार आहे? नाश होणार आहे. अज्ञान मूल रणम. समर्थांना काय पाहिजे? ज्ञान पाहिजे, ज्ञानाग्नी पाहिजे, तरच अज्ञान काय होणार आहे? नष्ट होणार आहे. नाना होम उदंड करीती, घरोघरी वैशदेव चालती, नाना क्षेत्री दीप जळती देवापासे. नाना प्रकारचे होम करतात, घरोघरी वैश्वदेव चालतात, निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये देवापाशी दीप उजळत असतात. घरामध्ये आहे ना, आपण संध्यावंदन करतो, घरामध्ये दिवा लावतो, समई लावतो, देवळामध्ये नंदादीप लावतो. दिवा म्हणजे सत्य असत्याची ओळख आहे. अंधारावरती विजय, तिमिरातून तेजाकडे आहे ना, आहे की नाही? तिमिरातून तेजाकडे. बघा, दीपाराधने नीलांजने, देव वोवळीजे जने, खरे खोटे निवडणे दिव्य होता. दीप आराधना, निरांजने इत्यादी अनेक प्रकारे लोक काय करतात? देवाला ओवळतात. अग्निदिव्य करून लोक काय करतात? खऱ्या खोट्याची म्हणजे म्हणतो ना आपण, सोक्ष मोक्ष लावू. अग्निदिव्य द्यावं लागतं त्यासाठी हो.
अग्नी दिव्य देऊन लोक खऱ्या खोट्याची निवड करतात, परीक्षा करतात. अष्टदा प्रकृती तिन्ही लोक, अष्टदा प्रकृती लोक तिन्ही, सकळ व्यापून राहिली भन्नी, अगाध महिमा वदनी, किती म्हणून बोलावा. अष्टदा प्रकृती आणि तिन्ही लोक यांना व्यापून अग्नी अजून आहेच, व्यापून राहिला. अष्टदा प्रकृती तिन्ही लोक यांना व्यापून अग्नी राहिला. अशा या अग्नीचा महिमा मुखाने किती म्हणून वर्णन करावा. समर्थ विचारतात, किती म्हणून बोलावा. अगाध महिमा आहे त्याचा. अग्नीमुळे सर्व प्रकृती व्यापून आहे. तिचा महिमा काही शब्दात मावणार नाही. शेवटी समर्थ नम्रपणे म्हणतात की काही उणे पडले असेल तर क्षमा करा. खरी विद्या ही नम्रतेत आहे ना. चारी शृंगे त्रिपदी जात, दोन्ही शिरे सप्त हात, ऐसी बोलिल शस्त्रार्थ प्रचित वाणी. अग्नीला 4 शिंगे 3 पाय 2 शिरे 7 हात आहेत असे शास्त्रामध्ये आहे. अग्नीची 4 शिंगे म्हणजे 4 धर्म, धर्म अर्थ काम मोक्ष. 3 पाय म्हणजे कर्म उपासना ज्ञान. 2 शिरे म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्ती. 6 हात म्हणजे भू आणि 7 विभूती. हे प्रचितीशिवाय थोडेच सांगितले आहे. बघा आता पुढे सांगितलं आहे, ऐसा वन्नी उष्णमूर्ती, तो मी बोलिले यथोमती, न्यून पूर्ण क्षमा श्रोती केली पाहिजे. समर्थांनी मागाशीच सांगितलं ना, काही उणे पडले असेल तर माफ करावं. अशा ह्या उष्णमूर्ती अग्नीचे वर्णन मी यथामतीत केलेलं आहे. यात काय अधिक उणे झाले असेल तर श्रोत्यांनी क्षमा केली पाहिजे. किती मोठा समर्थांचं शिकवण आहे पहा. नम्रता किती मोठी शिकवण समर्थांनी दिली जाता. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे अग्नी निरूपण नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु.